नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, एक 4-5 दिवस झाले आपण व्हिडिओ टाकला नव्हता। अद्रक पिकाचे जे भाव आहे त्याच्याबद्दल अपडेट देणार आहे। आज आहे 8 डिसेंबर आणि आजचे आले बाजारभाव आणि अंदाज सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। शेतकरी मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, वरती दिलेलं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल। तर शेतकरी मित्रांनो, सध्या आहेत आपण आपल्या आले प्लॉटमध्ये आणि मागच्या आठवड्यामध्ये मी जर सांगितलं होतं की 30 ते जास्तीत जास्त 32 रुपयापर्यंत खरेदी चालू होती। बरेच शेतकऱ्यांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली कमेंट करून की त्यांच्या तालुक्यामध्ये 32 ते 30 रुपयापर्यंत खरेदी चालू होती। आपण दिला होता 30, 31, 32 रुपयापर्यंत, 28 ते 32 रुपयापर्यंत मागच्या व्हिडिओमध्ये। आणि आज कंडिशन अशी आहे की आज माझ्या तालुक्यामध्ये आज जे आहे तर 30 रुपयापर्यंत जास्तीत जास्त खरेदी आहे, 28 ते 30 रुपयापर्यंत नवीन मालाची। कारण मार्केटमध्ये अद्रक मार्केट जे आहे त्यामध्ये एक काय असतं आहे की व्यापारी लोक पण काय करतात की थोडंसं भावाला थोडंसं सगळ्यांची मिळून समजा। आता काय असतं, बरेचसे व्यापारी असतात, एखाद्या वेळेस काय होतं, भाव स्टेबल झाले की ते कमी करण्याचा प्रयत्न करतात। म्हणजे त्यांना पण एक त्यातले ते 2 रुपये जे असतात वरचे ते 1 ते 1.5 रुपये ते उरायला पाहिजे त्या हिशोबाने। आता प्रत्येक भागामध्ये व्यापारी जे असतात वेगवेगळे असतात आणि त्यांचे भाव पण वेगळे असतात, किंवा एकाच तालुक्यामधले व्यापारी जे असतात ते कमी जास्त 1-2 रुपयांनी खरेदी करू शकतात, बरोबर आहे। तर अशामध्ये सध्या मी तुम्हाला सांगितलं होतं की भाव स्टेबल राहण्याची शक्यता आहे, किंवा मग थोडा अजून थांबले 10-15 दिवस तर भाव वाढण्याची शक्यता होती। तर पाहिजे तेवढे भाव वाढले नाही आहेत। ह्या अजून जर 8 दिवसांमध्ये जर वाढतील तर सांगता येत नाही, कारण मी ऑलरेडी 10 ते 15 दिवस तुम्हाला सांगितलं होतं की शेतकरी मित्रांनो तुम्ही थांबू शकता। आणि ज्यांना घाई नाही आहे माल काढण्याची त्यांनीसुद्धा थांबावं। अजून 15 दिवस नाही, तुम्ही 1 ते 2 महिने अजून थांबा, भाव निश्चित वाढतील। आता बघा, सध्या 3000 रुपये सरासरी चालू आहे। अजून पूर्णपणे माल जो आहे आपला अद्रक जे आहे तर पोचलेले नाही आहे अजून, त्याला कवर जी आहे एकदम चांगलीपैकी ती आलेली नाही आहे। अजून 1.5 ते 2 महिन्यात ती चांगली पोचेल। त्यावेळेस जे रेट आहे अजून 1 ते 1.5 महिन्यांनी ते रेट जर स्टेबल झाले तिथं जाऊन, म्हणजे जे काही रेट असेल सध्या 3000 चालू आहे बघा, आणि ज्यावेळेस माल परिपक्व होईल आपला त्यावेळेस व्यापारी जे काय भावाने मागतील त्यावरून तुम्हाला पण अंदाज येणार आहे आणि आपल्याला पण अंदाज येणार आहे की यावर्षीचे रेट जे आहे तर कितीपर्यंत जास्तीत जास्त जाऊ शकते। म्हणजे असं उदाहरण करून तुम्हाला सांगतो की सध्या 3000 रुपये भाव चालू आहे। अजून अद्रक जी आहे तर परिपूर्ण पोचलेली नाही आहे। ज्यावेळेस परिपक्व होईल अद्रक त्यावेळेस जर भाव वाढले एक 4, 4.5 ते 5 पर्यंत जरी गेले तर असं गृहीत धरायचं शेतकरी मित्रांनो की आपल्याला अद्रक देऊन टाकायची आहे। कारण माल पोचलेला आहे, त्याच्यामध्ये वजन पण येईल। तुम्हाला जास्त दिवस त्याच्यापेक्षा जास्त दिवस ठेवायचं म्हटलं तर लगेच तुम्हाला जूनपर्यंत ठेवावं लागेल। तसं तुम्हाला नंतर 1 महिना 15 दिवस असं ठेवून फायदा होणार नाही आहे। तर हा पुढचा भविष्याचा विषय झाला। तर याच्यावरून अंदाज काढू शकतो आपण की सरासरी भाव जे आहे तर 4.5 ते 5000 पर्यंत जाऊ शकतात जर गेले तर। ते डिपेंड करेल की काय असतं आहे की किती शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे आणि माल किती येणार आहे परिपक्व झाल्यानंतर, हे कोणालाच माहीत नसतं। कारण मार्केटमध्ये जे आहे तर माल आल्यानंतरच कळतं तुम्हाला की सध्या आवक वाढलेली आहे म्हणून भाव कमी झालेत, आणि आवक कमी झाली त्यावेळेस भाव वाढतात। म्हणजे हाच मार्केटचा रूल आहे। तर शेतकरी मित्रांनो, हेच तुम्हाला समजणं गरजेचं आहे। त्यानंतर राहिला विषय आजचे मालाचे भावचं, माझ्याकडे जे आहे तर 28 ते 30 रुपयापर्यंत चांगला माल खरेदी चालू आहे। 2-3 व्यापाऱ्याशी संपर्क साधल्यानंतर मला
हे भावाची जी रेंज कळालेली आहे. म्हणजे काही व्यापारी म्हणतात की आम्ही अगोदरचे सौदे घेतलेले ते 30 आहे आणि काही सौदे आजचे पण 28 पण घेतो आहे. म्हणजे एक सरासरी 28 ते 30 रुपयापर्यंत चांगला माल सुरू आहे. हे झालं आजचं अपडेट. आणि याच्यामध्ये जे डागी माल निघतो, ज्या शेतकरी मित्रांनी डागी माल सरसकट दिलेला आहे तो विषय वेगळा, पण त्यामध्ये डागी माल वेगळा काढते, त्याचा रेट वेगळा लागतो. म्हणजे जी लागलेली अद्रक असते कंदकुज झालेली, थोडीफार डॅमेज झालेली, आणि त्यामध्ये जो जुना खोड असतो त्याचे रेट एकच ठेवतात काही व्यापारी. काही व्यापारी 3 इंची रेट वेगवेगळे ठेवतात. म्हणजे त्याच्यामध्ये एक 8 रुपयापर्यंत, 7 रुपयापर्यंत किंवा 5 रुपयापासून 8 रुपयापर्यंत खरेदी असते. तर हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. काही भागात तर मी तर म्हणतो बरेच व्यापारी जे आहे तर शेतकरी मित्रांना सरसकट म्हणून त्याच्यामध्येच, म्हणजे जो खोडवा प्लॉट असतो आपण जे लावलेलं बेणं असतं त्याचे रेट थोडेसे जास्त असते, 2 रुपयांनी, 2 ते 3 रुपयांनी. आणि ज्यामध्ये ही लागलेली जी अद्रक असते डागी, त्याची रेट जर 5 रुपये असेल तर जे जुना खोडवा असेल त्याचे रेट 8 रुपयापर्यंत असतात. म्हणजे इथं तुमचा 2-3 रुपयाचा लॉस होऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, हे जे मी सांगितलं हे लक्षात ठेवा. ज्यावेळेस व्यापारी संघ तुम्ही सौदा करता त्यावेळेसच त्याला विचारून घ्या सविस्तर की डागी माल आणि जो जुना माल असतो, टोळ म्हणतात त्याला व्यापारी, तर टोळचे रेट वेगळे, डागी मालचे वेगळे, आणि हा नवीन माल जो देतो आहे आपण फ्रेश त्याचे रेट वेगळे. हे तिन्हीचे रेट वेगवेगळे करायचे आणि त्यावेळेस आपला प्लॉट द्यायचा. तर हा होता आजचा अपडेट शेतकरी मित्रांनो. आणि तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की कमेंट करून प्रत्येक शेतकऱ्यांनी सांगावं, जर तुम्हाला माहीत असेल तुमच्या भागामध्ये काय रेट चालू आहे अद्रकीचे. म्हणजे त्यानुसार तुम्ही जर कमेंट करून सांगितलं तर मलाही कळेल, आणि इतर शेतकरी जे बघतायत व्हिडिओ त्यांनासुद्धा कळेल. ते पण कमेंट वाचतील तर त्यांनासुद्धा तुमच्या, आता माझा तालुका तर मी सांगतच आहे व्हिडिओच्या माध्यमातून, पण तुम्ही आता प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक तालुक्यातून जर बघत असाल व्हिडिओ वेगवेगळ्या, तर तुम्ही जर कमेंट करून सांगितलं तर त्याचा फायदा असा होईल की तुम्ही जे रेट सांगताय तुमच्या ह्याच्यातले, तर सगळ्या शेतकऱ्यांना वन टाईम तुम्हाला हे रेट बघायला मिळतील. म्हणजे माझ्याकडे सध्या आता 30पर्यंत खरेदी चालू आहे माझ्या तालुक्यामध्ये. जर तुमच्या तालुक्यामध्ये 30-32 चालू असेल तर ते प्रत्येक शेतकऱ्याला कळतं आहे की बाहेरच्या तालुक्यामध्ये काय चालू आहे, आपल्या तालुक्यामध्ये काय चालू आहे, आणि मार्केट पुढं भविष्यात कसं राहू शकतं. तर हा तुमचा फायदा होणार आहे, सगळ्या शेतकरी मित्रांचा फायदा होणार आहे. तर यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा शेतकरी मित्रांनो, कमेंट अवश्य करा. फक्त भाव, बाकी करा. आणि व्हिडिओ आवडला तरच लाईक करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.